आनंद महल नारायण धायर प्रकरण 4। स्टेशन सकाळी 8 वाजता आलं। गाडी 6 तास लेट आली होती, पण पहाटेस 2:30ला पोहोचण्यापेक्षा हीच वेळ सोयीची, सदानंदने मनोमन विचार केला। डब्यातलं सामान त्याने फलाटावरून उतरवून ठेवलं आणि मग लगेज कंपार्टमेंटमधील M80 उतरवून घ्यायला तो मागे गेला। गावोगाव भटकंती झाली तरी जुन्या आयुष्यातली एवढी एक चीज त्याने जपून ठेवली होती। ती काही खायला मागत नव्हती, जुनी झाली तरी केव्हाही उपयोगी पडू शकत होती। सामान घेऊन ते स्टेशन बाहेरच्या वरांड्यात आले। समोर मोठा चौक होता, मध्ये लहानशी गोलाकार बाग होती, मध्यभागी उंच फवारा उडवणारं कारंज होतं। स्टेशनची हद्द संपत होती तिथं बसक्या चौकोनी स्तंभात गोलाकार साखळी टांगलेली होती। त्या साखळीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला 3 चाकी मोठ्या रिक्षा स्कूटरची रांग होती। उत्तरेकडचं खास वाहन, 6 सीट किंवा सामान, काहीही कोठेही नेणारी वाहने। त्यांचे ड्रायव्हर स्टेशन बाहेर येणाऱ्या प्रत्येक उतारूभोवती जमून गिल्ला करीत होते। टॅक्सी साब, टॅक्सी। सदानंदने एकाची नजर पकडून त्याला खुनेने जवळ बोलावलं। राखसकोटला जायचंय, सदानंद म्हणाला। हा, चलो ना साब, स्पेशल टॅक्सी हो ना। सदानंदने मानेनेच होची खून केली। मीटर आहे का? मीटर? इथे कुठला मीटर साहेब? मग भाडं काय घेणार? साहेब अशी फास्ट नेतो आत्ता राखसकोट, फक्त 50 रुपये द्या। आणि जरा सावकाश नेली तर? सदानंद हसत म्हणाला। काय गरिबाची चेष्टा करता साहेब, चला 40 रुपये द्या। चलतो, पण 25 रुपये, ओके? ठीक आहे साहेब, चला, टॅक्सीवाला म्हणाला। त्याने 2 बॅगा घेतल्या। लहान बॅग वंदनाने घेतली, एक पिशवी अमरने खांद्यावरून मागे टाकली। सदानंद त्याची M80 ढकलत घेऊन निघाला। टॅक्सी सदानंदने अंदाज केला होता तशीच निघाली। केव्हा तरी पूर्वी दिलेला, खरवडलेला, वेगळ्या रंगांची ठिगळं लावलेला पिवळा रंग, मागे 3 सीटच्या 2 रांगा, उषा टणक कॉयरच्या, त्याही फाटलेल्या, रेक्झिनला चिरा गेलेल्या, काचेच्या खिडक्या कायमच्याच अर्धवट उघडलेल्या। मागच्या सीटवर वंदना आणि अमर बसले, तिथेच सामान ठेवलं। सदानंद पुढच्या बाकावर बसला। ड्रायव्हरने त्याच्या क्लीनरच्या साहाय्याने M80 आत चढवली। ती सदानंदने हाताने घट्ट धरून ठेवली। टॅक्सी सुरू व्हायच्या आधी सदानंद म्हणाला, हे बघ, राखसकोटमध्ये एखादं चांगलं हॉटेल खानावळ आहे का? ड्रायव्हर क्लीनर एकमेकांकडे पाहून जरासे हसले। हे फार लहान गाव आहे साहेब, गावात कोणी प्रवासी पाहुणे येत नाहीत का? कशासाठी येतील साहेब, इथं काय पाहण्यासारखं आहे? ठीक आहे, मग गावात शाळा आहे ना? शाळा आहे साहेब, उघडी आहे की नाही ते पाहायला हवं। ठीक आहे, मग शाळेपाशी थांबू। अच्छा साहेब। सदानंदचे शब्द ड्रायव्हरने मनाला लावून घेतलेले दिसत होते। तो टॅक्सी अगदी सावकाश चालवत होता आणि कदाचित तोच कमाल वेग असेल। खड्डे अचानक आणि अनपेक्षितपणे येत होते। M80 हातांनी घट्ट धरावी लागत होती, स्वतःचा तोल सांभाळावा लागत होता। या सगळ्या गडबडीत सदानंदाचं बाहेर लक्षही गेलं नाही। जेव्हा बाहेर माणसं, लहान घरं दिसायला लागली तेव्हा त्याला समजलं की राखसकोट आलं आहे। 1-2 वळणं घेऊन टॅक्सी दणका देऊन थांबली। इंजिनाच्या खडखडाटाचा कुईकुईचा आवाज एकदम थांबला। ये स्कूल आया साब, ड्रायव्हर म्हणाला। सदानंद बाहेर विश्वासाने पाहत होता। राड्या रोडांनी भरलेल्या अंगणात झडलेल्या पिवळ्या रंगाची केवळ 2 खोल्यांची बैठी कौलारू 1 मजली इमारत होती। सगळी सामसूम दिसत होती, पण आशेचा किरण एकच होता, इमारतीचं दार उघडं होतं। ठीक आहे, इथेच उतरतो मी, घ्या ही M80, सदानंद म्हणाला। त्याची गाडी खाली आली, सामान खाली आलं, त्या मागोमाग वंदना आणि अमर खाली उतरले। ड्रायव्हरच्या हातावर 30 रुपये ठेवल्यावर त्याने हसून सलाम ठोकला। टॅक्सी सुरू केली आणि तो निघून गेला। वेळ 10:15चीच होती, पण उन्हाचा कडाका जाणवायला लागला होता। रस्त्याच्या कडेला एका झाडाच्या सावलीखाली त्याने गाडी स्टँडवर उभी केली आणि वंदना अमरला तिथेच थांबायला सांगून तो स्कूलच्या आवारात गेला। आवारात झाड नव्हतं, गवताचं पातही नव्हतं। शाळा असली तर हे शाळेचं मैदान असेल, पण घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ जाऊ द्याच, साध्या खेळण्यासाठी ही जागा साफ केलेली दिसत नव्हती। सदानंद वरांड्यात पायऱ्या चढून त्या उघड्या दारापाशी पोहोचला। उघड दिसत होतं की ती शाळेच्या वर्गाची खोली होती आणि भिंतीपाशी असलेल्या टेबलामागे
एक मध्यमवयीन माणूस काहीतरी लिहित बसला होता. सदानंदच्या बुटांचा आवाज होताच त्याची मान वर झाली. दाराकडे वळली. सदानंद म्हणाला, नमस्कार. आपल्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल माफी मागतो. व्यत्यय कसला महाशय, उलट तुमच्या येण्यानं कामातून जरा सुटकाच मिळाली. या या, मी आपली काय सेवा करू शकतो? सदानंद त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. अरे उभे का, बसा ना. पण नीट पाहून बसा. काही बाकं मोडली आहेत आणि काहींचे खिळे वर आले आहेत. सदानंद समोरच्या एका बाकाला टेकून उभा राहिला. महाशय, मी गावात एवढ्यातच आलो आहे. बरोबर पत्नी मुलगा मोटरसायकल घेऊन? मास्तर हसत म्हणाले. लिहिता लिहिता बाहेर पाहत होतात तर. भाईसाब, तुम्हीही कमाल करता. शाळेतल्या मास्तराला दोन्ही बाजूंनाच काय, पाठीमागेही डोळे असतात. नाहीतर ही मुलं, भगवान. आज शाळेला सुट्टी आहे? एवढं कुठलं नशीब असायला. आत्ता येतीलच एक एक सैतानं. मास्तरजी, राखसकोट जवळ आनंद महल वास्तू आहे, आपल्याला माहीत आहे का? भाईसाब, ती वास्तू कोणाला माहीत नाही. छोटा बच्चा सुद्धा ओळखेल. मास्तरजी, त्या वास्तूचा केअरटेकर, वॉचमन म्हणून माझी नेमणूक झाली आहे. त्याच्यासाठी मी गावात आलो आहे. मास्तरांच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात मावळलं होतं. डोळे बारीक करून ते सदानंदाकडे पाहत होते. तुम्ही कोठून आलात भाईसाब? त्यांनी शेवटी विचारलं. मुंबई, सदानंद म्हणाला. इतर लहान सहान गावांची नावं सांगण्यात अर्थ नव्हता. बरोबर आहे, ते मुंबईलाच जाणार. तुमची नेमणूक कोणी केली? ललित नारायण मिश्रा नावाचे ट्रस्टी आहेत, त्यांच्याशी मुलाखत झाली. म्हातारा, किडकिडीत, गोरापान, पांढऱ्या कपड्यातला माणूस. बरोबर, तुमच्या माहितीचे आहेत? परत तेच भाईसाहेब, त्यांना कोण ओळखत नाही. ठीक आहे मास्तरजी, माझी समस्या अशी आहे, गाव लहान आहे, गावात हॉटेल असं नाहीच. बरोबर पत्नी आहे, मुलगा आहे. आधी एकट्यानेच आनंद महलवर जाऊन तिथली परिस्थिती पाहून यावं आणि मग पत्नी मुलाला घेऊन जावं, असा विचार आहे. तुम्ही मला काही मदत करू शकाल का? म्हणजे असं की असं एखादं ठिकाण सुचवू शकाल का की तिथे आमची जेवणा राहण्याची 2-3 दिवसांची सोय होण्यासारखी आहे? भाईसाहेब, तुम्ही शरीफ माणूस दिसता. भाभीही सज्जन आहेत. छोटा मुलगा तर सर्वत्रच प्रिय असतो. तुम्ही असं का नाही करत? माझ्याकडेच का नाही राहत? तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि मला आणि श्रीमतीजींनाही नवी सोबत मिळेल. काय म्हणता? पण तुम्ही, तुमची पत्नी, मुलं, मास्तरजी, अशी गैरसोय कशी करणार तुमची? भाईसाहेब, घरात मी आणि श्रीमतीजी दोघंच असतो. मुलगा शिक्षणासाठी परगावी त्याच्या मामाकडे आहे. आमची काहीही गैरसोय होणार नाही. मास्टरजी खुर्चीवरून उठले. सदानंदच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, या माझ्याबरोबर भाईसाहेब. शाळेच्या भिंतीबाहेर वंदना अमर तिष्ठत उभे होते. त्यांच्या दिशेने एक हात हलवून सदानंदने सर्व काही ठीक आहे अशी खूण केली. मास्तरजी रस्त्यावर गेले. सर्वजण त्यांना ओळखत होतेसे दिसले. 3-4 मिनिटातच ते एका दणकट माणसाला घेऊन आले. सदानंदच्या 2 बॅगांकडे हात करीत ते त्या माणसाला म्हणाले, या बघ 2 बॅगा, उचल आणि भाईसाहेबांना घेऊन माझ्या घरी जा. बाईंना म्हणावं दुपारी 1 पर्यंत मी येतोच आहे. त्या माणसाने 2ही बॅगा सहज उचलल्या. झपाझप वाट चालायला सुरुवात केली. सदानंदला गाडी स्टँडवरून उतरवून त्याच्यापर्यंत पोहोचायला जराशी धावपळच करावी लागली. अरे जरा सबूर, जरा दमाने घे, तो म्हणाला. आणि काय रे, मास्तरांच्या पत्नीला काय सांगायचं? मास्तरजींची ही आदतच आहे साहेब. गावात कोणीही नवीन आलं की सरळ घरी पाठवतात. बाई सगळं काही समजते. तुम्ही बेशक चला. ठराविक साच्याचं लहानसं गाव. 1 मजली तबेल्यासारखी दुकानं लांबच्या लांब रांगेत पसरली होती. मानवी समाजाच्या गरजा इथून तिथून सारख्याच असतात. किराणा भुसार, भाजी, कपडे, भांडीकुंडी, पान, सिगारेट, हॉटेल, खानावळ, मिठाई, फरसाणाची दुकानं, एक पेट्रोल डिझेल पंप, शिंपी, सुतार, लोहार. 2 वळणं घेतल्यावर मास्तरांचं घर आलं. बाहेर 8 फुटी पिवळ्या रंगांच्या विटांची भिंत. आत लहानसं अंगण. समोर 2 खोल्यांची दारे. वरच्या चुने गच्चीकडे जाणारा जिना. मोठ्या दाराचा आवाज ऐकून मास्तरांच्या पत्नी खोलीच्या दारात आल्या. बॅगा घेतलेला माणूस आधी आत गेला. त्यांच्यापर्यंत पोचला. सदानंद आणि त्याचं कुटुंब यांच्याकडे बोट दाखवत तो त्यांना काहीतरी सांगायला लागला. पण या माऊलीला या प्रकारची सवय होतीच असं दिसलं.
त्याला एका हाताने बाजूला सारीत त्या पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर खरोखरच स्वागताचं प्रांजळ हास्य होतं. या या, आत या, त्या म्हणाल्या. असा हा सदानंदचा राखसकोटमध्ये प्रवेश झाला. मास्तरांच्या घराच्या मागच्या अंगणात विहीर होती. घराच्या एकूण 4 खोल्या होत्या. साध्याच पण प्रशस्त, स्वच्छ आणि हवेशीर. आल्या आल्या आधी बाईंनी त्यांना चहा बनवून दिला. मग अंगणातला बंब पेटवला. सदानंदने आधी स्नान करून घेतलं. मग बॅगेमधून आणलेलं लिटरभर पेट्रोल त्याच्या M80त भरलं आणि तो वंदनाला म्हणाला, मी गावातून एक रपेट मारून येतो हा. गाडीचं इंजिन आधी सुरू होईनाच. 15-20 किक माराव्या लागल्या. आता गाडी रस्त्यावरून पळवण्याची वेळ येते की काय अशी सदानंदला धास्ती वाटायला लागली होती. पण तेवढ्यात इंजिनने सूर धरला. तशी गावची आबादी फारशी मोठी नव्हती, पण गाव अस्ताव्यस्तपणे पसरलं होतं. सदानंद गाडी अगदी सावकाश चालवत होता. गावाचं उच्च वर्गाची वस्ती, मध्यम वर्गाची वस्ती आणि कामगार स्लम वस्ती, तसंच बाजारपेठा, रिपेअरिंगची दुकानं इत्यादी स्वरूप लक्षात येत होतं. पोस्ट ऑफिस चौकातच होतं, म्हणजे मुंबईला टेलिफोनने संपर्क शक्य होता. सहकारी बँकेचीही शाखा होती. बँकेत खातं उघडावं लागेल. कदाचित त्यासाठी मास्तरजींची सही घ्यावी लागेल. पण हे सर्व वरवरचं होतं. त्याच्या मनातले खरे विचार वेगळेच होते. आनंद महलमध्ये नोकरीनिमित्त राहणार आहे हे सांगताच मास्तरजींची झालेली प्रतिक्रिया स्पष्ट होती, तीव्र होती, नजरेतून सुटण्यासारखी नव्हती. तीच गोष्ट त्या ट्रस्टींचं, मिश्रांचं नाव सांगतानाही होती. दोन्हीबद्दल मास्तरजींचं मत प्रतिकूल दिसत होतं. आत्ता प्रथमच त्याच्या मनात एक बारीकशी शंका डोकावून गेली. इतक्या दूरवरची ही नोकरी तडकाफडकी स्वीकारण्यात जराशी घाई नाही का झाली? त्याआधी आपण जास्त चौकशी करायला हवी होती का? फिरोजच्या पत्रातलं एक वाक्य त्याला आठवलं. वास्तविक दिल्ली किंवा कलकत्ता त्यांना सोयीचं पडलं असतं. आणि आत्ताच मास्तरजी म्हणाले, मुंबई? हो, ते तिथेच जाणार. ही दोन्ही वाक्य एकमेकांना पूरक वाटत होती. त्यावेळी नाही, निदान आत्ता तरी पुरेशी सावधगिरी बाळगावी लागणार होती.